शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज कधी मिळणार? खरीप 2026 चे पूर्ण गणित. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाची वाट पाहत आहेत. नवीन पीक कर्ज म्हणजेच क्रॉप लोन कधी मिळणार? पावसाळा जवळ येतोय, मशागतीचे कामं सुरू झाली आहेत, पण खत आणि बियाण्यासाठी पैसा कुठून येणार? बँकेचे नियम काय आहेत आणि सरकारकडून नेमकी काय अपडेट आली आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत हे संपूर्ण गणित समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला पाहूया समस्येचे स्वरूप, द प्रॉब्लेम. दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक कर्जाच्या वितरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बातमीनुसार अनेक बँकांनी अजूनही नवीन कर्ज वाटप प्रक्रिया पूर्णपणे सुरू केलेली नाही. पण प्रश्न हा आहे की ही प्रक्रिया का रखडली आहे? याचे मुख्य कारण म्हणजे जुने कर्ज फेडणे आणि नवीन कर्जाची मर्यादा ठरवणे. सरकारने बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की शेतकऱ्यांना वेळेत भांडवल उपलब्ध करून दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना खासगी सावकाराच्या दारात जावे लागणार. नंतर पाहूया मुख्य माहिती, तारखा आणि नियम, द फॅक्ट्स. न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टनुसार काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. कर्ज वाटपाची तारीख साधारणपणे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत बँका पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया वेगवान करतात. 1.5 लाखापर्यंतचे नियम. ज्या शेतकऱ्याने जुने कर्ज नियमितपणे फेडले आहे त्यांना नवीन कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. बँकेचे टार्गेट. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना सरकारने विशेष उद्दिष्टे म्हणजे टार्गेट दिले आहेत. नंतर पाहूया विश्लेषण. काय काळजी घ्यावी? द अनालिसिस. आता इथे गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. अनेकदा काय होतं, कागदपत्राच्या त्रुटीमुळे कर्ज मिळायला उशीर होतो. तुम्हाला काय करावं लागेल? नंबर 1, तुमचा 7/12 आणि 8 उतारा अपडेट ठेवा. नंबर 2, जर तुम्ही मागील कर्जाचे हप्ते भरले नसतील तर त्याचे नील प्रमाणपत्र म्हणजे NOC तयार ठेवा. नंबर 3, बँकाकडे KYC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड साठी लवकरात लवकर अर्ज करा. मित्रांनो, शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर शेतकऱ्याला वेळेवर कर्ज मिळाले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर होतो. सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि बँकाचे जे नियमावली ती सोपी करणे ही काळाची गरज आहे. तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी बँकेत गेला होतात का? तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही त्याची मदत होईल. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.